इथून पुढे मला काम करता यावं म्हणून त्यानं माझ्यासाठी ड्युटी लावून घेतली. सब इंस्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम. अर्जा आज एकदम फॉर्म मध्ये बर का तू? हा अरे आप्पीला काम करायची किती इच्छा आहे ना हे सगळ्यांना माहित होतं बघ, पण तुझ्या भीतीपोटी कोण काय बोलत नव्हतं. काकी पण मला आप्पीच्या मनातलं कळतं ना, आणि बाळासाठी आईनी खुश राहणं गरजेचं आहे, आणि आमच्या बाळाच्या आईला कामाचा आनंद मिळतो ना, मग एवढं करायलाच पाहिजे ना. फिर एक बार विषय संपला, विषय कैद. अर्जुन अरे बापू मम्मीसाठी आधी एवढं केलंयस तू, ह्याची काय गरज होती? थँक्यू. ऐ थँक्यू. तू काही कमी केलंस का माझ्यासाठी आजपर्यंत? आणि आप्पे कामामुळे मी लय त्रास दिला तुला आजपर्यंत, इथून पुढे नाही. स्वप्नील सर, बाबा, यापेक्षा भारी गिफ्ट कुठलंच असू शकत नाही. ए आवरा आता तुमचं, बाकीच्यांचा बी पाडो आहे. हा आवरायला घेऊ, नाहीतर उशीर होईल ना सगळ्याला. ये सुजय. पिऊ हे काय का स्वप्नील? हा एवढा अर्जाला बोलत होतास, तू बी तेच केलं सोय, साडीच दिली सोय. विनय काका तू आता दुसऱ्या टीम मध्ये जाऊ नको. मामनजी ते दरवर्षी साडीच देतात. हा पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी दे बर का. हा देऊया देऊया. रुक्मिणी आता नाही, हा अख्खी दिवाळी तू हेच केलं, पण आता नाही. आता मी माझ्या हंबीररावांना वावळणार आहे. हा अगं कुकू आहेत ते माझं. तोर मावशी नाटकं बंद करा की आता. काकी हे बघा, कुणी काय बी म्हणले ना तरी मी ववाळणार म्हणजे ववाळणारच. हा मनी रोज उठून काय हे रडगाणं लावती ग तू? मला ओवाळेल ते फक्त रुक्मिणीच. आता गो बाया सरकार, अहो असं काय करताय तुम्ही? अहो बर म्हातारपणाच्या उमऱ्यावर हो तुम्ही मला एवढी चांगली स्वप्न दाखवली, त्याच्यासाठी माझ्याशी लगीन केलं आणि आपण संसार बी चालू केला, आणि ते हे करण्यासाठी होय हो? आता तुम्ही माझा मान या टाकलेल्या बायकोला देणार आहे का? मावशी तुम्ही नाटकात काम करायला जा, भरपूर पैसे कमवाल. काय म्हणायचं ते म्हणा. हंबीरराव काय म्हणतात माझे? माझं सांगून झालंय, त्यात बदल होणार नाही. मला फक्त रुक्मिणीच ओवाळणार. असं कसं? अहो जरा तरी विचार करा ना माझ्यासारख्या बिचाऱ्या बाईचं. अहो तुमच्या पायीच मी इथं राहते का नाही? होय का? मग निघायचं, लगेच निघायचं. अरे देवा, परमेश्वर आता कुठे जाऊ मी? देवा, संपलं सगळं माझं, संपलं. मावशी काय करताय तुम्ही? आप्पे, अगं बरबाद झाले मी आता, कुणाच्या तोंडाकडे बघू? झाले का मी तुझ्या? मावशी सणासुदीला अरे अर्जुन सांग की ओरडतायत त्या. बस बस झालं आता. बस ठीक आहे ना. धरा हे घ्या, मला घटस्फोट द्या आणि व्हा मोकळं.
काय खरं का काय? म्हणे अगं ही अक्कल कुठं आली तुला? एक कुलदीपक गेले ना जेलमध्ये म्हणून आले असं अक्कल है ना. एवढं साधे आहेत का मनी मावशी? काय मूर्खपणा हा. माझा जीव गेला ना तरी करत नसतो मी हे. अहो सरकार झालंय काय पण करायची ना सही. आता ग बया, आता एवढी सगळी प्रॉपर्टी आहे आणि मग त्याच्यातून फक्त पोडगी पाय मी एवढं घर मागितलं तर एवढं काय झालं हो सरकार? अपर्णा करेक्ट बोलत होती. यांचं काहीच सरळ नसतं काय मावशी. हे घर पाहिजे होतं म्हणून सरकारांशी लग्न केलं ना तुम्ही. आधी जमिनीच्या मागे लागला होता, आता घरावर डोळा आहे यांचा. हो मावशी, असली स्वप्न पण बघू नका ही करायची. मावशी तुम्हाला हे घर अजिबात मिळणार नाही. सरकार अहो आता कसं करायचं? अहो तुमच्या आठवणीत ही अशी डोळ्यातली टिप काढत मिरजागणार होते आणि आता बघा ना, आता तुम्ही सगळं जर ह्या रुक्मिणीला द्यायला लागले मग मी काय करायचं? कुठं जायचं? कोण सांभाळणार मला? ते तुमचं तुम्ही बघायचं. ते चढत पडलाय ना संकल्प तिकडे तुरुंगात, त्याला सोडवा बाहेर आणि म्हणाव संभळ मला. म्हणजे तुम्ही काहीच देणार नाही? मग नाही म्हणजे नाही. काही कानडीत सांगितलं का हिब्रूत? काहीच मिळायचं नाही. घटस्फोट पाहिजे का? लगी देतो लगेच. पण माझ्याकडनं तुम्हाला काहीच मिळणार नाही. मग ठीक आहे. रुपाले मला एक ग्लास पाणी आण का? काय चाललंय यांचं? पाणी आण म्हणलं एक ग्लास. अरे हिला काय झालं आता? जाऊ दे, नाही नेहमीच आहे यांचं. तू घे ओवळून. अगं सणासुदीला असं करायचं नसतं. अगं लय अशुभ असतं, वाईट होतं. हा वाईट होतं ना. अगं माझ्या संग काय चांगलं झालंय मग? या सरकाराने फसून माझ्याशी लगीन केलंय आणि बायको म्हणून धड मला वागवत बी नाही. ही घरातली सगळी काय बी बोलतात, कसं बी वागवतात. याला काय अर्थ आहे का? 1 रुपया म्हणून पोरगी मला देत नाही. हेच मी साऱ्या गावाला सांगणार आहे आणि ते बी असं बोंबलून. ओ मावशी हो, काय करताय? बंद कराय. भाऊजी हाकलून द्या ना घरातून. इथं काय? नाही नाही, तसं केलं तर ती जास्तच करेल. अरे पर बाई आहे का काय? हा सांगते ना तुम्हाला काय बाय आहे ते. वाटोळं केलं माझं ह्याने अख्ख्या आयुष्याचं. नासावलं माझं आयुष्य. कुठून दुर्बुद्धी सुचली काय माहिती या सरकारशी लगीन करायची आणि का सुचली? लगीन करायच्या आधी तर मार गोड गोड बोलत होता, मी तुला राणीगत ठेवील, मी तुला सोन्याने मडवील आणि काय तर तुझा शब्द खाली पडू देणार नाही, त्याव करील. आणि आता लगीन झाल्यावर तर मला गावकऱ्यांनो सुखाचं 2 घास बी देत नाहीत. हे बघा, चोर मावशी म्हणून मला हिणवतात सगळे. खायला देत नाही, प्यायला देत नाही, कोंडून
गावातल्या लोकांनो लय वाईट हाल करतात घरवाले माझे लय वाईट हाल करतात. बस करा की आता काय हात जोडू का तुमच्या समोर? हा पास करा म्हण. आता आलाय ना वर तोंड करून चांगुलपणाचा आव दाखवतोय. अहो तुम्ही ओवाळा पाहिजे तर पण असला सणासुदीचा अभद्र करू नका. वावाळू हो मावशी तुम्ही ओवाळा. आई तुम्हाला काही म्हणणार नाही. तुम्ही आधी आज चला बरं. आज चला आपण बोलूया. ती कोण आली तवा मला काय बोलणारी. पण नाही मला ना आता वावळायचंच नाही. सरकार माझा विचार बदललाय. मला नाही वावळायचं आता. म्हणजे आता असं काय बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला जे काही बोलायचं ना ते आत येऊन बोला. बाहेर काय तमाशा लावला या ठिकाणी? आता गो बाया तमाशा वाटतोय का आता? अरे ह्यांना हाकलून द्या म्हणून किती बोंबा मारता माझ्या नावानी. मग आली की आता मी बाहेर. मग बोला की हित. आता कशाला घरात चला म्हणताय? अगं म्हणे पण काय पाहिजे काय तुला? काय पाहिजे? अगं तू कोण लागून गेली मला काय देणारी तवा? मावशी मला सांगा. हा कलेक्टर मॅडम तेवढं देतील बर का. पण नाही सरकार मला ना तुम्हाला ववाळायचंच नाही. आणि तसं बी ववाळून तुम्ही काय देणार आहे तवा मला? तुमची हाय ना ती रुक्मिणी तिलाच त्याला लावायला सांगा, उठणं लावायला सांगा, ववाळायला सांगा, नाही तर डोक्यावर बसवा तिला. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. हे बघा सरकार तुम्हाला ना मी 2 पर्याय देते. हा काय जमतंय ते सांगा. ए मावशे काय चेष्टा लावली? आता ग बया आमदार साहेब चिडायला लागल्यात बर का. बघा बघा. सुजय तू थांब. हा मीच थांबतो ना. खरं तर तुमच्यामुळे ही वेळ आली आपल्यावर. मग निस्तारतोय ना माझं मी आता. कशाला तोंड घालताय तुम्ही? मेहरबानी करा आता आमच्या. हे बघा सरकार तुम्हाला मी पहिला पर्याय सांगते. मला ना हे घर पाहिजे. मिळणार नाही काही झालं तरी. वाटलंच मला. आता दुसरा पर्याय सांगते. अर्जुन बाळा तेवढं तू माझ्या बंट्याला जेलातनं सोडायचा. सोडणार नाही. हे बघा सरकार मी तुम्हाला दोन्ही पर्याय सांगितले. एक तर घर माझ्या नावावर करा नाही तर दुसरा माझ्या बंट्याला सोडवा. दोन्ही बी जमत असेल तर ते केलं तर लयच भारी. मावशी आज झाला आता. तुम्ही आत्ती करताय. काही झालं तरी तुमच्या पोराला जेलमधून बाहेर काढणार नाही. अरे राहिलं मग. हे बघा बाकी जरा थांबा ना. असं काय करताय? काढतो ना काहीतरी तोडगा. थोडा येळ द्या ना. बर ठीक आहे. अर्जुन बाळा तू कसा संध्याकाळपर्यंत येळ दिला होता माझ्या बंट्याला तसा मी तुला देते. संध्याकाळपर्यंत माझ्या बंट्याला जेलातून सोडायचं नाहीतर घरामोर नाही. आजगावच्या चौकात राडा करी ना लक्षात ठेवा. अर्जुन अर्जुन थांब की. अप्पे मी शांत बसणार नाही तुला सांगतो. त्या बाईचं मागणं पूर्ण करूच शकत नाही मी कधी. अर्जुन ऐकून घे. अर्जा 1-2 मिनिटं थांब. ऐक हे बघ अर्जा हे बघ असं वागू नकोस. असं वागू नको. मला म्हणताय तुम्ही मला? ती बाई बाहेर काय म्हणत होती ऐकलं ना? माझं म्हणणं की तू जरा शांत डोक्याने विचार कर. माझा निर्णय झालाय सरकार. मी त्या संकल्पाला सोडणार नाही म्हणजे नाही. सरकारावर तुम्ही त्याला काय समजवताय? ही बाई संकल्पाला सोड असं म्हणतेय. हा ना स्वप्नील. अरे तुझं पटतंय मला पण घर तिच्या नावावर करून द्यायचं म्हणजे? अहो घराचं राहू द्या कदम. घराचं राहू द्या. त्याला मी जेलमधून बाहेर काढलं आणि त्याने अजून काय कांड केलं म्हणजे? आप्पीला किडनॅप केलं होतं त्याने. थोडक्यात वाचली ती. 2 दिवसात सापडली म्हणून नशीब आपलं. कुठून मला सुचलं गावात शोधलीन सापडली ती. नसती सापडली म्हणजे केवढ्याला पडलं असतं? हा काके? अर्जा
मनी मावशी आता ऐकणार नाही हे 100%. तू तर मध्ये बोलूच नकोस. तुझ्या चांगला शेजारी उभा राहून काढलायस की फॅमिली फोटो. तुम्हाला काय बोलतोय? यांना बोल की सरकारांना. थांबा थांबा. ते बघा आपण का भांडतोय? मनी मावशीला तेच हवंय. तुम्ही शांत राहा की. आप्पे थांब तू. हा विषय आता साधा राहिला नाही. काय सरकार, ही आहे का तुमची फॅमिली? ही मला तर ना कुठेतरी जाऊन जीव देव असं वाटायला लागलाय. अहो, बाई, काय बोलताय? नाही तर काय काय करून ठेवलं त्या बाईनं? बघितलं ना, बोंबलून अख्खा गाव जमवला तिनं बाहेर. सरकारची इज्जत ठेवली तिनं. अहो मग एवढं सगळं होईपर्यंत गप का बसला तुम्ही? सांगा ना, कशाला लग्न केलं त्या बाईशी? काय ऐकून घेता तिचं? सांगा की. अहो गप काय सरकार, बोला ना. मला सांगता आलं असतं तर मी सांगितलं असतं ना. असं काय बोलताय सरकार? अहो नेहमीच तुम्ही हे सांगताय. त्यामुळेच आता जे काही होईल ना, हे आत्ता होतंय त्यापेक्षा वाईट असेल तर होऊन जाऊ दे एकदाच. पण त्या बाईचं रोज उठून तोंड बघायचं नाहीये आम्हाला. सरकार जे काय ना सगळं सांगून टाका आत्ताच्या आत्ता. मला माफ करा, मी गुन्हेगार आहे या घराचा. अहो झालंय काय ते सांगा ना सरकार. अजून किती दिवस तेच बोलणार आहे? माझा गुन्हा, माझी माफी, माझा गुन्हा, माझी पाप. असं काय केलं ते सांगा तरी. गुणबिन तर नाही ना केला कोणाचा? अर्जा, तोंड सांभाळून बोल. अरे किती झालं तरी मोठा भाऊ आहे माझा त्यो, आणि तो असं कधीच काहीच करणार नाही. त्याच्याविषयी बोलताना ना परत विचार करत जा. शेवटचं सांगून ठेवतोय तुला. खरंच खरंच माफ करा मला. अहो खरंच अर्जुन अर्जुन मला माफ कर. पण हे नाही सांगू शकत मी. किमान आता तरी नक्कीच नाही. अहो तुम्ही असं खचून जाऊ नका. माफ कर. माझे तर पाय धरतो मी. काय करताय? काय करताय तुम्ही? उठा. पण आता आपण करायचं काय? संकल्पाला सोडण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही मला. ते तर मी अजिबात करणार नाही. नाही म्हणजे नाही. अर्जुन आई सरकारांना सांभाळा. मी अर्जुनशी बोलू घाल. अर्जुन आप्पे मला अजिबात ऐकून घ्यायचं ना. अजिबात ऐकून घ्यायचं. आणि त्या ढोबळेला जेलमधून सोडायचा विषयच काढू नको तू. अर्जुन इथे घराचा विषय आपल्या. आप्पे आता तुझा विषय सगळ्यात जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. अगं तू प्रेग्नेंट असताना ते लोक तुला किडनॅप करू शकतात ना, तर ते मायले काही करू शकतात, कुठल्याही पातळीला जाऊ शकतात. हो अर्जुन, पण इथून पुढचा पूर्ण वेळ तू माझ्यासोबत असणार आहेस की. मला तो संकल्प काहीच नाही करू शकणार. पण मला रिस्क घ्यायचीच नाही ना आप्पे. तुझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी त्या ढोबळ्याला सोडू शकत नाही बाय. पण खरं तर आहे ना, मला त्याला कायमचं जेलमध्ये पाठवायचं. अर्जुन तू आता बाहेर बघितलंस ना काय झालं? तर मनी मावशीने केवढा घाणेरडा प्रकार केलाय बाहेर. ते घर मागतायत अर्जुन, आपलं घर. सगळी 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 सरकारांची चुकी. ही शिक्षा आपण का भोगतोय ना मला तेच कळा. अजून किती दिवस चालणार आहे? हे बघ, हे सगळं जास्त दिवस नाही चालणार, पण आता आपल्याकडे पर्याय नाहीये. असं नको म्हणू राव. सरकार का कप बसलेत ना तेच कळा ना मला. मलाही कळत नाही, पण एवढ्यांदा विचारतोय ते नाव सरकार काय झालंय, पण आपल्यालाही सांगत नाही. म्हणजे की काहीतरी भयानक आहे. आप्पे त्या ढोबळेला आता जेलमधून बाहेर काढण्यापेक्षा जास्त भयानक काहीच नाही माझ्यासाठी. अर्जुन ऐक, शांततेत आधी विचार कर. आपण सरकारांना सारखं विचारतोय सरकार कुठली गोष्ट आहे ती आपल्याला सांगता येते नाही ना. मग तीच गोष्ट जर मनी मावशीने अख्ख्या गावासमोर सांगितली ना अर्जुन, कदम करण्याची इज्जत चव्हाट्यावर येईल. मी तुला चालणार आहे का हे? आणि बघ, राहिला प्रश्न माझा. तुला माझी काळजी वाटते ना? तू खरंच काळजी नको करूस. अरे तू आहेस, घरचे सगळे आहेत की माझ्यासोबत. मला खरंच काही नाही होणार अर्जुन. आता माघार नव्हती घ्यायची का पे? आता माघार नव्हती घ्यायची. पुराव्या सकट सापडला होता तुला. हे बघ, आपण त्याची पुढे काळजी घेऊ.
आता त्याचा विचार नको करायला. आता संकल्पाला सोडण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. अर्जुन, तू त्याला आत्ता नाही सोडलंस ना तर येणाऱ्या संकटाला आपल्या घराला सामोरं जावं लागेल. आत्ता सोडलं ना परत मागचे दिवस पुढे येणार तुला सांगतो. तू ऐकी, तू त्याची नको काळजी करू, ते बघू आपण पुढच्या पुढे. अरे संकल्प आणि मनी मावशी अजून किती दिवस त्यांचं काय चालणार आहे? काही दिवसात त्यांचं सोक्ष मोक्ष लावून टाकू, पण आता नको. सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे, सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे.